Hello students, good morning everyone. बघा, आज आपण भाषांतर करण्याची सर्वात सोपी पद्धत. आता सर तुम्ही म्हणाल सर्वात सोपी म्हणजे कशी? बघा, तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर 100% तुम्हाला 10वी मध्ये असेल एखाद्या इंग्लिशच्या पेपरमध्ये येते पहा की भाषांतर करा, ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश असं येतंय. पण सर त्या ठिकाणी काय होते आम्हाला की बरेच मुलं म्हणतात सर आम्हाला भरपूर अडचण येतात. एखादं वाक्य असं तर ते वाक्य नेमकं कसं ट्रान्सलेट करावं समजत नाही. कमीत कमी जवळपास 5 मार्काचा काहीतरी प्रश्न असतो तो 10वीला, आणि ते आपल्याला कसं ट्रान्सलेट करावं हेच कळत नाही. ऑल पॅरेंट्स, आय रिक्वेस्ट टू यू, आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. बघा, मी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनंती करत आहे की प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल अँड रीड, राईट, लिसन केअरफुल. बघा, म्हणजे काय सांगत आहे की तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ बघा. कसं व्हायला माहिती का, आता मी व्हिडिओ टाकत राहतो आणि बरेच मुलं काय करतात, अर्धा बघतात सोडून द्या. मग त्यांना इंग्रजी कशी ना, हाऊ कॅन दे स्पीक, कसं बोलू शकतील? तर त्यासाठी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे बघत असताना आपल्याला एक सूचना आहे, आपण वही काढायचे. राईट, ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन ऑल दिस पॉइंट ऑन युअर नोटबुक अँड रीड प्रॉपरली. रीड अँड राईट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी तुम्हाला दररोज सांगत असतो, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस नाही केली तर आपल्याला काही येणार नाही. देरे हरी पलंगावरी असं होतंय का? नाही. परीक्षेला गेलो, सरांना मला सांगितलं होतं ट्रान्सलेट करायचं, आता कसं करू? आता आला 5 मार्काचा प्रश्न, त्याला समजत ना काहीच, काय ढेकळं समजा. मग कसं समजेल बाळा? आधी तो नियम बघ नाही. व्हॉट इज रूल्स ऑफ दिस ट्रान्सलेशन? बघा, व्हॉट इज रूल्स ऑफ दिस ट्रान्सलेशन? तुम्हाला काय करायचं आहे की लक्षपूर्वक बघायचं आहे, आणि ते बघितल्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये गेल्यावर कळ. किंवा इंग्लिश गुरु आमच्या आळणे सरांनी मला सांगितलं होतं की असं असं कर बाळा, तुला 100% 5 पैकी 5 मार्क भेटतील. म्हणून हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. म्हणून सर्वांनी लक्षपूर्वक बघा, वह्या काढा आणि लिहा ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी. आता इंग्लिशमध्ये मी वाक्य लिहिलं आहे, ते तुम्हाला मी मराठीमध्ये करून दाखवणार आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर प्लीज कमेंट अँड सेंड मी. मला सांगा तुम्ही काय तुम्हाला अडचण असेल तर. पहा, हिअर इज माय फ्रेंड रमेश, ही इज माय बेस्ट फ्रेंड, ही इज माय बेस्ट फ्रेंड. तो माझा खास मित्र आहे, म्हणून मी दररोज नाव घेतो. बघा इकडे, रमेश शुड लर्न इंग्लिश. आता विचार आहे, पण आता या ठिकाणी आपल्याला लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो एक वाक्य दिले मी, रमेश शुड लर्न इंग्लिश. आता या ठिकाणी आपल्याला मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की सुरुवातीला जो करता आहे कोण आहे रे, कोण काम करत आहे? हे मी, रमेश. इथं नाव लिहायचं रमेश. आता हे पहिलं जे नाव आहे ते आपण लिहिलं रमेश. आता काय रे, शुड लर्न इंग्लिश. काय शिकलं पाहिजे रमेश? आता पहिलं आपण घ्या, नंबर 1 ला हे वाक्य झालं, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 असा आपल्याला उलटा क्रम घ्यायचा. 1, 2, 3, 4. आता रमेश इंग्रजी शिकला पाहिजे, बरोबर आहे? मला सांग मला. रमेश इंग्रजी शिकला पाहिजे. रमेश हे झालं इंग्रजी, इंग्लिशचं इंग्रजी. रमेश इंग्रजी लर्न म्हणजे शिकणे, तर शिकणे लिहायचं काही तर नाही, तर इथं शिकला. शुड म्हणजे पाहिजे. रमेश इंग्रजी शिकला पाहिजे. आता पाहायचं, इंग्रजी शिकायचं म्हणजे काय आपोआप शिकत नाही, त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. त्यासाठी सर्व व्हिडिओ बघावे लागतात. असं आपोआप इंग्रजी येत नाही कोणाला. मी तर लहान होतो सर, तर मी 5वीला आम्हाला एबीसीडी सुरू झाली. कितीला? 5वीला. आता 5वीला म्हणल्यावर बघा, आज माझ्या वर्गात 2री 3रीचे मुलं बोलतात इंग्रजी, खरखर इंग्रजी बोलतात, लिहितात, वाचतात. माझी विद्यार्थी सिद्धिका असेल, प्राची, सृष्टी, देवयानी, दुर्वा, हे विद्यार्थी फास्ट आहेत. त्यांना सांगायचं पण काम नाही, कर बरोबर हे वाक्य, तर ते फटकन करण्याचा प्रयत्न करतात आणि बरेच जण करतात. रमेश शुड लर्न इंग्लिश. आता या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलं की रमेश इंग्रजी शिकला पाहिजे.
रमेश इथे घेतलं, हे शेवटचं वाक्य इथं 2 नंबरला उलटा करून इकडं शिकला शूड पाहिजे, हे लक्षात ठेवा. फर्स्ट लास्ट अँड पुन्हा असं इकडे उलट यायचं. आता नंबर 2चं वाक्य घेऊ आपण. हे करत असताना आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे मुलांना. आता कसं होईल तर तुम्ही प्रॅक्टिस 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 म्हणजेच आपल्या यशात गमक त्यामध्ये असतं ना. दुसरं वाक्य सांग बा. यू कॅन रीड. आता बा यू कॅन रीड. आता इथं बाबर किती सोपं आहे ते. तर यू म्हणजे कोण रे? तू. रीड म्हणजे वाचणे. पण इथं वाचणे लिहायचं का? नाही, इथं वाचणे नाही तर तू वाचू लिहायचं. तू वाचू शकतोस. आता कॅन म्हणजे शकणे लिहू कसं? नाही, आपल्याला वाक्य काय सांगितले? तू रीड म्हणजे वाचणे, वाचण्यासाठी वाचू घ्या. तू वाचू शकतोस. तू वाचू शकतोस. कॅन म्हणजे शकणे का शकतोस, तू वाचू शकतोस असं पण लिहितो आपण बघा. किंवा आता तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही असेल तर यू कॅन रीड म्हणजे तुम्ही असेल तर यू म्हणजे तू किंवा तुम्ही असेल, तुम्ही वाचू शकता. शकतो म्हणजे एक असेल, शकतो, आणि शकता म्हणजे अनेक. आता पहा इकडं तिसरं वाक्य घ्या. टेल मी थर्ड सेंटेन्स. सुनीता वांट इंग्लिश. सुनीता वांट इंग्लिश बुक टुडे. पहा सुनीता वांट इंग्लिश बुक टुडे. आता या वाक्यामध्ये बरोबर किती सोपं आहे ते. आणि ते करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तुम्हाला तीन सांगितलं, हे पहिलं शब्द जे आहे काय करता कोण आहे रे? सुनीता. म्हणजे इथं लिहायचं सुनीता आता पहा सुनीता. पण या ठिकाणी आपल्याला काय द्यायचं रे की मित्रांनो, सुनीताला आज इंग्रजी पुस्तक पाहिजे. पहा सुनीता आणि ला. सुनीताला आज हे होतो शब्द टुडे आज. सुनीताला आज हे इंग्लिश बुक एकच घ्या, एकच इंग्रजी पुस्तक हे एकच आहे मित्रांनो. इंग्लिश बुक. इंग्लिश असं म्हणायचं का? पुस्तक इंग्रजी असं म्हणायचं नाही, इंग्रजी पुस्तक. वान म्हणजे पाहिजे. सुनीताला आज इंग्रजी पुस्तक पाहिजे. आता इथं या ठिकाणी तुम्हाला थोडा प्रश्न पडला असेल मित्रांनो की सर इथं सुनीताच लिहायचं फक्त. नाही, या ठिकाणी सुनीताला इथं ला लावायचं आहे. तेव्हा आपल्याला वांट असेल ना पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला ला लावायचं आहे. आता चौथं वाक्य सांग बघा. व्हॉट इज फोर्थ सेंटेन्स? तर सांग बरं. सी रीडिंग लाऊडली एव्हरी डे. सी रीडिंग लाऊडली एव्हरी डे. सी रीडिंग लाऊडली एव्हरी डे. आता या ठिकाणी मित्रांनो हे बघा बरं काय सांगा. सी म्हणजे कोण रे? ती. एव्हरी म्हणजे दररोज. ती दररोज मोठ्याने वाचते. ती पहा, ती हे घ्या शेवटचं वाक्य दररोज. एवढी म्हणजे दररोज. ती दररोज आता हे काय रे? लाऊडली म्हणजे मोठ्याने वाचते. रीडिंग वाचणे, पण या ठिकाणी ती याच्यामुळे त लावते, वाचते. आता पहा, आता ती मोठ्याने दररोज का वाचतो? आता माझ्या वर्गातली एक मुलगी आहे सिद्धिका. घरी काय करते? ती मोठ्याने वाचते. खरं जेव्हा ती माझ्या वर्गात आली का सुरुवातीला, तर तिला जोडाक्षर फुटतच नव्हतं. मग ती आता काय करत आहे? तिचे आई वडील घरी शिकलेले असतात, मग ती घरी मोठ्याने वाचते.
मोठ्याने वाचायच्या नंतर काय होतं मित्रांनो, की एखादा शब्द चुकू लागला तर तिची आई स्वयंपाक करत असेल किंवा वडील बसले असतील पेपर वाचत, तर त्याच्या कानावरती तो शब्द जातो आणि तो सांगतो, अरे पप्पा सांगतात, आई सांगते की नाही बाळा, इथं तुझा जो शब्द चुकलेला आहे. म्हणजे हा यार सी रिडिंग लाऊडली, ती मोठ्याने का वाचत आहे? कारण तिच्या आई वडिलांना ऐकू जावं बरोबर आहे. सी रिडिंग लाऊडली एवढी ती दररोज मोठ्याने वाचते. आता पहा, सुरुवातीला तीनदा सांगत आहे की मी सुरुवातीला हे पहिले शब्द घ्यायचा कोण आहे ते करता, नंतर इथून उलट यायचा, मार्ग दिवस घ्यायचा. नंबर 5 पहा. नेक्स्ट, आय एम रीडिंग द स्टोरी बुक. पहा, आय एम रीडिंग अ स्टोरी बुक. आता या ठिकाणी मित्रांनो बघा, आय म्हणजे कोण आहे? मी. बरोबर आहे, व्हेरी गुड. आय म्हणजे मी. एम म्हणजे काय? आता एम म्हणजे सर मग बऱ्याच वेळेस वाक्यामध्ये येत आहे, आय एम रीडिंग, आय एम क्लॅपिंग, आय एम जम्पिंग. एम म्हणजे काय? एम म्हणजे आहे. सर इथं इज घ्या ना, इज. इज म्हणजे पण आहे नाही. जेव्हा स्वतःसाठी आपण वापरतो तेव्हा आपल्याला आय घ्यायचं आहे. सी असेल तर इज घ्या, सी इज, आहे का नाही? दुसरा असेल ही इज, सी इज, रमेश इज, गणेश इज, सुरेश इज, असं येतंय. पण या ठिकाणी आपलं आय असेल तर फक्त एम यायचंय. मी आहे वाचत गोष्टीचं पुस्तक, असं होईल का? नाही. आय म्हणजे मी, आय एम मी. इथं काही आता शेवटचं वाक्य काय आहे? शेवटचा शब्द काय? स्टोरी बुक. आय म्हणजे मी गोष्टीचे पुस्तक लिहायचं. गोष्टीचे, मी गोष्टीचे, एकच आहे, एकच शब्द आहे. स्टोरी बुक एकच शब्द आहे. गोष्टीचे पुस्तक, मी गोष्टीचे पुस्तक वाचत आहे. रीडिंग म्हणजे क्रिया सुरू आहे ना, ज्या ठिकाणी क्रिया सुरू असते त्या ठिकाणी आपण आय एन जी लावत असतो. मी गोष्टीचे पुस्तक वाचत आहे. मी गोष्टीचे पुस्तक वाचत आहे. आता एम म्हणजे काय? आहे. इज म्हणजे आहे, पण आय साठी आपण एम घेतो. आय एम रीडिंग स्टोरी बुक. पुढचं आहे, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क ऑन टाइम. I have completed my homework on time. I have completed, COMPLETED, completed my homework on time. I have completed my homework, WRK. I have completed my homework on time. आता पहा, आय हॅव म्हणजे काय रे? मी. हाव म्हणजे असणे. पहा, आय म्हणजे काय रे? मी. आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा, मी माझा गृहपाठ वेळेवर पूर्ण केलेला आहे. तर इथं काय वाक्य येईल बघा, सांगा. मी माझा गृहपाठ वेळेवर पूर्ण केलेला आहे. मी माझा गृहपाठ. आता ही मी कुठून घेतलं? माझा गृहपाठ हे पहा, माय होमवर्क. मी माझा गृहपाठ वेळेवर, ऑन टाइम. मी माझा गृहपाठ, एवढं एकच पहा. मी माझा गृहपाठ वेळेवर म्हणजे ऑन टाइम, वेळेवर पूर्ण केलेला आहे. पहा, पुढचं घेऊ आपण. मी माझा गृहपाठ वेळेवर पूर्ण केलेला आहे. तर तुमच्या लक्षात नसेल पटकन की बा सर असं काय लिहिलं तुम्ही. पहा, आय म्हणजे मी झालं, माझा गृहपाठ कुठे? माय होमवर्क. एवढं एकच घ्या, माझा गृहपाठ वेळेवर, माय होमवर्क ऑन टाइम. काय केलंय? पूर्ण, कम्प्लीट. एवढं वाक्य झालं एक, नंतर कम्प्लीटेड, पूर्ण केलेला, आणि हॅव म्हणजे आहे.
आता 7 घ्या. हे थोडं वाक्य मोठं असले पहा. आपल्याला त्या वाक्याचा अर्थ योग्य प्रकारे समजण्यासाठी ते शब्द किती शब्द मिळून आपल्याला एकत्र घ्यायचे आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याला मग काय पाहिजे मित्रांनो? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर सेंटेन्स. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत नाही, सर्वांचा आज व्हिडिओ बघितला पण मी काय केलं हे लिहूनच घेतलं नाही, मला कसं लक्षात येईल? बरं मी सांगत असणार या ठिकाणी कोणता शब्द कुठं घ्यायचा, कधी घ्यायचा, कर्ता कुठं घ्यायचा, कर्म कुठं घ्यायचं, क्रियापद कुठं घ्यायचं, ऍम कधी घ्यायचं, इज कधी घ्यायचं हे मी सांगत असतो. वारंवार तुम्हाला सांगतो. एक वाक्य, गणेश सपोर्ट मी ऑलवेज. पहा, गणेश सपोर्ट मी ऑलवेज. पहा आता या ठिकाणी हा कोण आहे? गणेश. इथं सुरुवातीला आपण गणेश लिहायचा आहे. सपोर्ट गणेश नंतर शेवटचं काय? ऑलवेज म्हणजे काय मुलांना? ऑलवेज म्हणजे नेहमी. गणेश नेहमी मला सपोर्ट करत आहे किंवा सपोर्ट करतो म्हणजे पाठिंबा देतो. पहा इकडे, गणेश मला नेहमी पाठिंबा देतो. गणेश नेहमी म्हणजे मला, गणेश नेहमी मला, बघा गणेश नेहमी मला सपोर्ट म्हणजे पाठिंबा देतो. पाठिंबा देतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी एवढ्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला 5 मार्कात इंग्रजीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन येतंय. 10वीला गेलो तर आता 10वी पेपर सुरू आहेत ना बघा, तर त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यावर तुम्हाला हा मुद्दा लक्षात ठेवा. 10वीची मुलं जर असतील या ठिकाणी तर ही ट्रिक्स लक्षात ठेवा. 100% तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.